मंगळवेढ्यात राजकारण तापलंय। सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गणाकडे। इथे उमेदवार 7 असले तरी खरी लढत मात्र 2 तगड्या गटात रंगणार आहे। काय आहे इथली राजकीय समीकरणं पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज। या गणात मुख्य लढत होत आहे ती भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजेच भालके गट यांच्यात। भाजपकडून विनायक यादव आहेत तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून काकासाहेब मोरे आहेत। जरी रिंगणात 7 उमेदवार असले तरी खरी कुस्ती यादव आणि मोरे यांच्यातच होताना दिसते। या निवडणुकीत सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे भगीरथ भालके आणि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची झालेली युती। भालके यांचा पारंपरिक मतदार आणि अभिजित पाटील यांची युवा फळी एकत्र आल्यानं आघाडीचं पारडं जड झालेलं आहे। विशेषतः ग्रामीण भागात भालके गटाचं असलेले जुने जाळे आणि विठ्ठलची साथ काकासाहेब मोरेंसाठी जमेची बाजू ठरत आहे। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची सर्व धुरा आमदार समाधान अवतडे यांच्या खांद्यावरती आहे। समोर भालके आणि पाटील असे 2 मोठे नेते असताना आमदार अवताडेंनी ही निवडणूक स्वबळावर खेचून घेतलेली आहे। मात्र ग्रामीण भागातील भालके गटाचं वजन रोखण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल। लक्ष्मी दहिवडी गणातील शेतकरी वर्ग कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतो यावर विजयाचं गणित अवलंबून आहे। थोडक्यात सांगायचं तर लक्ष्मी दहिवडीत एका बाजूला भाजपची सत्ता राखण्याची धडपड आहे तर दुसरीकडे भालके पाटील यांच्या एकीचं वादळ आहे। 7 उमेदवार असले तरी यादव विरुद्ध मोरे ही लढत मंगळवेढ्याच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणारी असेल।